श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये दीप अमावस्या कधी आहे, तसेच दीप अमावस्येला दीप साठी लागणारे साहित्य आहे चौरंग. चौरंगावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड किंवा तुमच्याकडे ज्या रंगाचे कापड असेल ते तुम्ही वापरा. रांगोळी, कलश, ताम्हण, पडी, सुपारी, नैवेद्यासाठी गूळ खोबरं, स्वच्छ केलेले दिवे, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षता, वस्त्रमाळ, उदबत्ती. तेलाचे दिवे लावण्यासाठी तेलवाती, तुपाचे दिवे लावण्यासाठी तूपवाती, फुले आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे कणकेचे दिवे. तर कणकेचे दिवे हे कणिक व गूळ घालून तयार केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळले जाते. मग त्यानंतर घरातील लहान मुलांना सुद्धा याच कणकेच्या दिव्यांनी ओवाळायची परंपरा आहे. कणकेच्या दिव्यांनी मुलांना का ओवाळले जाते, त्यामागे काय कथा आहे याचाही व्हिडिओ मी उद्या पोस्ट करणार आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तर बघा, मी ज्या पद्धतीने दरवर्षी पूजा करते ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. एक चौरंग घ्या, त्यावर स्वच्छ कापड अंथरून चौरंगाभोवती छान रांगोळी काढा आणि मग सर्वात आधी देवासमोरील दिवा प्रज्वलित करून त्याखाली थोड्या अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करून पूजेला सुरुवात करा. बघा, सर्वांनाच माहीत आहे, कोणतीही पूजा असू देत, सर्वात आधी एक दिवा प्रज्वलित करूनच पूजेला सुरुवात करायची असते. त्यानंतर जितके दिवे तुमच्याकडे आहेत तेवढ्या चौरंगावर अक्षताच्या राशी करून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर दिवे ठेवा. त्या दिव्यांमध्ये वाती, तेल घालून घ्या. तसेच कणकेच्या दिव्यांमध्येही तूपवाती व तूप घालून घ्या, कारण या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला चौरंगावरच्या दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे. आता सर्व दिव्यांना हळद कुंकू अक्षता वाहून फुलांनी त्यांची सजावट करा, कारण आज दिव्यांचा मान असतो. जसे आपण रोज देवांची पूजा करून त्यांना फुले वाहतो, तसेच आज दिव्यांना करायचे आहे. आता ही सर्व तयारी झाल्यानंतर पूजेला सुरुवात करा. सर्वात आधी गणपती म्हणून एक सुपारी घ्या किंवा छोटीशी गणपतीची मूर्ती घेतली तरीही चालेल. मग गणपती बाप्पांना आधी पाण्याने, मग नंतर पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने स्वच्छ करून स्नान घालून घ्या. हे सर्व करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. बाप्पांसाठी छोटेसे आसन घेतले तरीही चालेल. जिथे आपण बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत तिथे थोड्या अक्षता टाकून बाप्पांची स्थापना करा. बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फूल, जर दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा व मनोभावे बाप्पांना नमस्कार करा. आता बाप्पांची स्थापना झाली की दिव्यांच्या पूजेला सुरुवात करा. सर्वात प्रथम दिव्यांना प्रज्वलित करून घ्या, तसेच कणकेचे दिवेही लावून घ्या. कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाच्या वातीच घालाव्यात. आता दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून झाली की वस्त्रमाळ अर्पण करा. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर पाण्याचे मंडल करून घेऊन त्यावर गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्या आणि मग त्या नैवेद्यावर 3 वेळा पाणी फिरून नैवेद्यम समर्पयामी असे म्हणा व नमस्कार करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कणकेचे दिवे बनवले आहेत त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळून घ्या. आता मग दिव्यांकडे आपल्या घरातील सर्वांसाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा.
शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। हे दिव्या, तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझे व माझ्या कुटुंबातील सर्वांचे आयुष्य उजळून टाकू देत असे म्हणत मनोभावे दिव्यांना नमस्कार करा। तर या अमावस्येलाच काय तर दरवर्षी येणाऱ्या दीप अमावस्येला अशा पद्धतीनेच तुम्ही पूजा करा। तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तसंच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।